गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, जिल्हा नाशिक. वर्ग FYBA 2020-21 या वर्षामध्ये आपण मराठी कथेची वाटचाल याविषयी आज आपण विचार करणार आहोत. जीवनात हरघडी घडणाऱ्या अनुभवांचे सोबत्यांना निवेदन करणे व इतरांच्या अनुभवांचे त्यांनी केलेले कथन ऐकून भावनांचे सहकंप भोगणे ही मानवी मनाची स्वाभाविक सहज प्रवृत्ती आहे. मुद्रण पूर्व काळामध्ये कथा मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत गेली. मराठी वाङ्मयात महानुभाव साहित्याने लीळाचरित्राच्या अनुषंगाने कथेला पहिले लिखित परिमाण या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर संत साहित्याने ही कथा जनसामान्यांपर्यंत बोध करण्याच्या दृष्टिकोनातून दृष्टांताच्या रूपाने या ठिकाणी प्रचलित केलेले सांगता येईल. पुढच्या काळामध्ये हीच कथा पंडिती वाङ्मयांनी आख्यान रूपाने मराठी साहित्याला दिलेली आपल्याला निश्चितपणाने सांगता येईल. तर शाहिरांनीही ही कथा कथात्म शाहिरीतून सांगितल्याचं आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. शाहिरांबरोबरच बखर वाङ्मयातून ही कथा पुढे सरकत गेलेली निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. एकंदरीत मराठी कथेचा प्रारंभ हा मराठी साहित्याच्या निर्मितीपासूनच झालेला आहे हे आपल्याला या ठिकाणी निश्चितपणाने सांगता येईल. अर्वाचीन मराठी कथेची जडणघडण खालील टप्प्याने विकसित होत गेली. यामध्ये अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये जी कथा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजे 1818 ते 1885 या कालखंडामध्ये हरिभाऊ पूर्व कालखंड म्हणून या कालखंडाला ओळखले जाते. या काळामध्ये जी कथा या ठिकाणी आली ती बोधपर, कल्पनारम्य, अद्भुत व शृंगारिक अशा स्वरूपाच्या कथा लिहिल्या गेल्या आणि या स्वरूपाच्या कथांमध्ये आपल्याला बहुसंख्य कथा ही भाषांतरित रूपाने पाश्चात्य वाङ्मयातून मराठी वाङ्मयामध्ये येत होती आणि अशा भाषांतरित, रूपांतरित, अनुवादित झालेल्या कथेचा आदर्श घेऊन मराठी लेखक लिहू पाहत होता. असा लिहू पाहत असलेल्या लेखकानं त्या कथेतील व्यक्तिचित्रण आणि भाषाशैलीच्या दृष्टिकोनातनं या कथेमध्ये तितकासा डौलदारपणा या कथेमध्ये दिसून येत नाही. वास्तवाचं प्रतिबिंब फारसं या काळातल्या कथेमधून पडलेलं दिसून येत नाही. तर मराठी कथा जो एक आकार घेऊ लागली ती याच कालखंडामध्ये हेही आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. यानंतर करमणूक कालखंड जो आहे या करमणूक कालखंडामध्ये 1886 ते 1915 या कालखंडामध्ये जी कथा मराठी वाङ्मयात आली ती करमणूक या नियतकालिकाच्या माध्यमाने प्रकाशित होऊ लागलेली निश्चितपणाने आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. 1886 ते 1915 या कालखंडामध्ये प्रामुख्याने हरिभाऊ आपटे यांनी आपली कथा लिहिलेली पाहायला मिळते. या कथेमध्ये हरिभाऊ आपट्यांनी
विनोदी कथा लिहिली, रूपकात्मक कथा लिहिली, सामाजिक कथा लिहिली आणि ऐतिहासिक कथा लिहिली. आता या कथा प्रकारामधून हरिभाऊ आपट्यांनी मध्यमवर्गीय जीवनाची व्यथा वेदना मांडलेली पाहायला मिळते. आणि लघुकथेचे आजचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचा पाया घालण्याचं काम याच कालखंडातल्या कथेने केलेलं आपल्याला निश्चितपणाने सांगता येईल. यानंतर पुढचा कालखंड जो आहे 1915 ते 1925 या कालखंडामध्ये मनोरंजन कालखंड म्हणून या कालखंडाला ओळखले जाते. तर मनोरंजन कालखंडामध्ये मनोरंजनाबरोबरच इतरही बोध या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या कालखंडातील कथेने केलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1915 ते 25च्या या कालखंडामध्ये पुरुषाबरोबर स्त्री ही आपल्या भावना कथेच्या माध्यमातून व्यक्त करू लागली आणि लघुकथेला जी लोकप्रियता या ठिकाणी मिळालेली आहे ती लोकप्रियता या कालखंडातील 20 गुर्जर यांनी लिहिलेली जी 600च्या आसपास कथा आहे त्या कथेने निश्चित मिळालेली पाहायला मिळते. 20 गुर्जरांनंतर नाह आपटे यांनी ही उपदेश प्रधान कथा या कालखंडामध्ये लिहून कथा समृद्ध करण्याचा चांगला प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मराठी लघुकथा याच कालखंडामध्ये लोकप्रिय होऊ लागली. अनेक लेखकांना लिहिण्याची प्रेरणा या कालखंडाने दिलेली सांगता येईल. यामध्ये श्री कृ कोलटकर, सीम परांजपे, न चिनकेळकर, वाम जोशी, कॅप्टन गोम लिमये अशा नामवंत साहित्यिकांनी या कालखंडामध्ये आपले कथालेखन करून मराठी साहित्यातील कथा समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर यशवंत किर्लोस्कर कालखंड जो आहे या कालखंडामध्ये 1926 ते 1945 असा हा कालखंड आहे आणि यशवंत आणि किर्लोस्कर या दोन नियतकालिकांनी या कालखंडामध्ये खूप मोठं कर्तृत्व जे आहे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर यामध्ये या दोन नियतकालिकाबरोबरच या कालखंडामध्ये रत्नाकर नावाचं नियतकालिकही 1928च्या दरम्यान 1926ला या ठिकाणी सुरू झालेलं आहे. तर 1928ला यशवंत नियतकालिक सुरू झालं आणि त्याच्यानंतर किर्लोस्कर हे नियतकालिक सुरू झालं आणि या नियतकालिकांमधून जी कथा प्रकाशित झाली ती आखीव रेखीव स्वरूपामध्ये होऊ लागली. कथेच्या निवेदन पद्धतीत विविधता आली आणि या विविधतेचा अशा प्रकारचा उपयोग या ठिकाणी या लेखकांनी केला की त्या कथेतून वास्तवता या ठिकाणी प्रगट होऊ लागली आणि अशा प्रकारची वास्तवता प्रगट करण्याचं काम या कालखंडामध्ये दिवाकर कृष्ण यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग दिवाकर कृष्णांची मृणालिनीचे लावण्य असेल, दंडकारण्यातील प्रणयिनी असेल, अंगणातला पोपट असेल, या कथांनी एक मराठी साहित्यामध्ये एक वेगळं परिमाण या ठिकाणी दिलेलं आपल्याला निश्चितपणाने सांगता येईल. दिवाकर कृष्णांबरोबरच या कालखंडामध्ये प्रामुख्याने कथालेखन करणारे आणि हा कालखंड त्यांच्या नावाने ओळखला जातो ते म्हणजे ना.सी. फडके आणि वि.स. खांडेकर या दोन मोठ्या लेखकांनी हा कालखंड कथेच्या संदर्भामध्ये समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. खांडेकरांबरोबरच या कालखंडामध्ये य ग जोशी, र वा दिघे, मामा वरेरकर, चि.वी. जोशी, नादो तामणकर, विभावरी सिरुरकर, वामनराव चोडगडे इत्यादी लेखकांनी या कालखंडातील कथा
लेखन करून समृद्ध केलेले आहे, हे आपल्याला निश्चितपणाने या ठिकाणी सांगता येईल. पुढचा जो कालखंड आहे, सत्यकथा अभिरुची कालखंड, 1945 ते 1960 या कालखंडाला सत्यकथा अभिरुची कालखंड असे म्हणतात. या कालखंडातील कथेतील आशय आणि अभिव्यक्तीत बदल होऊ लागला आणि या काळातली कथा मानवी जीवनातील अश्रद्ध वृत्ती, उद्ध्वस्त विश्वाचे आणि मानवतेच्या विटंबनेचे अतिवास्तव आणि अतिकटू चित्रण या कालखंडातली कथा करू लागली. माणसाच्या अंतर्मनात दडलेले विचार या काळातील कथेत येऊ लागले. यामध्ये प्रामुख्याने अरविंद गोखले यांची मंजुळा नावाची कथा अत्यंत गाजलेली आपल्याला सांगता येईल. गंगाधर गाडगिळांची किडलेली माणसं नावाची कथा आपल्याला सांगता येईल. पु ब भावेंची 17वे वर्ष नावाची कथा आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. व्यंकटेश माडगुळकरांची धर्मा रामोशी नावाची कथा या काळात गाजलेली आहे. दिबा मोकाशींची ही कथा याच काळामध्ये गाजलेली आपल्याला सांगता येईल. आणि यामधूनच कथेमध्ये एक नवा बदलही येऊ पाहत होता आणि तो म्हणजे ग्रामीण कथा आणि दलित कथा. यामध्ये आपल्याला द मा मिरासदार, शंकरराव खरात, आनंद यादव, उद्धव शेळके, रारण बोराडे इत्यादी ग्रामीण आणि दलित लेखकांनी मराठी कथा समृद्ध करण्यामध्ये खूप मोठे योगदान दिलेले आपल्याला निश्चितपणाने सांगता येईल. आजची कथा हा जो कथा भाग आहे 1960 ते 2000 पर्यंतचा आपल्याला या ठिकाणी सांगतो. या काळामध्ये जी कथा विकसित होत गेलेली आहे ही म्हणजे ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा, त्याचबरोबर स्त्रीवादी कथा, जनवादी कथा, अस्तित्ववादी कथा अशा अनेक प्रकारांमधून लेखन या कालखंडामधल्या लेखकांनी केलेले पाहावयास मिळते. यामध्ये प्रामुख्याने नवकथा हा जो कथेचा भाग आहे, प्रकार आहे, यामध्ये 1945 नंतर नवकथेला सुरुवात झाली आणि 1960 नंतर नवकथा जी आहे, महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लेखक मोकळ्या मनाने आपल्या भावना वेगवेगळ्या प्रदेशातील लिहू लागला. यामध्ये अभिव्यक्तीमध्ये, रचनेमध्ये स्वतंत्रपणा या ठिकाणी येऊ लागला. मधु मंगेश कर्णिक असतील, दिलीप चित्रे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, चित्रण खानोलकर, रमेश तेंडुलकर यांच्या कथा ज्या आहेत त्या कथा या काळामध्ये खूप गाजू लागल्या. मराठी साहित्याला वेगळ्या प्रकारची नवचैतन्य या ठिकाणी मिळत गेलं. त्याचबरोबर ग्रामीण कथेमध्ये आनंद यादव, रारण बोराडे, शंकरराव खरात, सखा कलाल अशा अनेक लेखकांनी लेखन केलेले आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दलित कथेमध्ये शंकरराव खरातांची दलित कथाही आपल्याला पाहायला मिळते. गौरी देशपांड्यांची स्त्रीवादी कथा, जी.ए. कुलकर्णींची कौटुंबिक कथा, अशा शांता शेळकेंची कौटुंबिक कथा, अशा अनेक लेखकांनी कथा वाङ्मय या कालखंडामध्ये समृद्ध करून कथेला एक प्रकारचा बहर आलेला आपल्याला पाहायला मिळतो, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर कथा वाङ्मयाचे समकालीन आविष्कार या संदर्भामध्ये आपण थोडासा विचार या ठिकाणी मांडणार आहोत. म्हणजे आपल्याला मराठी समकालीन कथा या वाङ्मयाची पार्श्वभूमी पाहत असताना एक आपल्याला निश्चितपणाने सांगता येईल की 1960 नंतर 2020 पर्यंतची जी कथा आपल्याला आज पाहायला मिळते, यामध्ये साधारणपणे ग्रामीण कथा, दलित कथा, आदिवासी कथा, स्त्रीवादी कथा या वाङ्मय या कथा प्रवाहामधून लेखक लिहू लागला आणि 1980-85 नंतर लेखक पूर्वीच्या जोमाने आणखी लेखन करू लागला. म्हणजे दलित साहित्याचा प्रभाव जोमदारपणे पुढे आला. ग्रामीण साहित्याची
वाङ्मयीन श्रीमंती वाढीस लागली. स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्त्री पुरुष नात्यांकडे विवाहाकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिले गेले आणि त्याचे चित्रण या कालखंडातील कथेमध्ये होऊ लागले. याशिवाय आदिवासी जीवनाचं दर्शनही आपल्याला कथेच्या माध्यमातून सक्षमपणाने येऊ लागलेलं आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळतं. महानगरीय जीवनाची व्यथावेदना घेऊन येणारी कथा ही या कालखंडामध्ये प्रगल्भ समृद्ध होऊ पाहत होती, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर असा हा ग्रामीण कथेचा भाग जो आहे, समकालीन कथेच्या आविष्कारामध्ये पहिल्यांदा आपल्याला एक गोष्ट इथे निश्चित सांगितली गेली पाहिजे की ग्रामीण कथा, तर ग्रामीण कथा ही 1960 नंतर मराठी साहित्यामध्ये आली आणि 1980 नंतर तर ती अधिक समृद्ध आणि विविध कंगोऱ्यांनी समृद्ध होऊ पाहत होती. अनेक नवीन प्रश्न घेऊन ग्रामीण कथा ही आजच्या काळामध्ये समृद्ध होऊ पाहत होती. कारण शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, भूमिहीन शेतमजुरांचा प्रश्न आहे, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या दुःखाचा मनपूर्वक आणि मनप्रेरक आविष्कार जो आहे तो या कथेच्या माध्यमातून येऊ पाहत होता, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. मुक्त अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, न परवडणाऱ्या शेतीचा न तुटणारा लळा, पोटाला चिमटा देऊन शिकवलेल्या पोरांची बेकारी, चुलीपर्यंत पोहोचलेलं राजकारण, असहाय्य झालेलं जीवन, शासनाने केलेल्या उपेक्षा, 2-3 वर्षांनी पडणारा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, यामुळे केलेला आयुष्याचा शेवट, प्रशासकीय अधिकाऱ्याकडून होणारी अडवणूक आणि पक्षीय जातीय मतभेद यांचेही चित्रण या कथांच्या माध्यमातून येऊ लागलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दलित कथा जी आहे, या दलित कथेचं चित्रणही 1980 नंतरच्या काळामध्ये थोडंसं बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं. हजारो वर्षापासून जातीयतेचा अमानुष चौकटीमुळे ज्यांना पशु पातळीवरचं जीवन जगावं लागलं, ज्यांना भूक, दारिद्र्य आणि शोषण यांच्या जन्मजात शापाने जीवनाचा होम करावा लागला, जनावरांसारखे ढोर कष्ट करून पोटभर घास, घोटभर पाणी, बोटभर चिंदी मिळाली नाही, धर्म, विद्या, शिक्षा, समानता, माणुसकी यापासून दूर ठेवले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या मुक्तिदाता यांना लाभला. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, समानता, मानवतेचे हक्क यासाठी जो विद्रोह करावा लागला, त्याचा आविष्कार दलित कथेनं तितकाच जोमानं, सशक्तपणानं व्यक्त केलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. यानंतर आदिवासी कथा जी आहे, आदिवासी कथा ही तितक्याच जोमाने मराठी साहित्यामध्ये येऊ पाहत होती, हेही आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. आदिवासींचं जीवन हे परिघाबाहेरचं जीवन या ठिकाणी दिसून येत होतं, परंतु साहित्यामध्ये त्या ज्यावेळेस लेखन करू लागल्या त्यावेळेस त्यांचं वास्तव जीवन जे आपल्याला बाजा नावाच्या कथेच्या माध्यमातून पाहायला, गौरी देशपांड्यांनी लिहिलेल्या कथेच्या माध्यमातून असेल, अनेक अशा कथा आहेत की त्याच्यामधून आपल्याला आदिवासींच्या जीवनाची कथा, व्यथा, वेदना या ठिकाणी पाहायला मिळते. स्त्रीवादी कथेचाही आविष्कार याच कालखंडामध्ये जोम धरू लागलेला पाहायला मिळतो. सशक्तपणाने स्त्री स्वतःच्या पायावर या कालखंडामध्ये उभी राहू पाहत होती. सेवाभावी स्त्री जीवनाच्या चित्रणाऐवजी जीवनाच्या दर एक क्षेत्रात पराक्रम गाजवणारी, स्वतःच्या सुप्त गुणांची जाणीव झालेली, नोकरी, कुटुंब यांच्याबरोबरच स्वव्यक्तित्वाला आणि स्वाभिमानाला जपणारी, स्त्री पुरुष संबंधाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारी आणि पुरुष प्रधान संस्कृतीने लादलेली निर्दय बंधने, गतार्थ रूढी, चालीरीती, निरूपी झालेली संकेत आणि नीतिकल्पना
यांच्या विरुद्ध बंड करणारी ही स्त्री आपल्याला या कालखंडामध्ये पाहायला मिळते. कुटुंब व समाजाला एक तडफदार स्त्री आज सक्षमपणाने आपल्याला या कालखंडात पाहायला मिळते. आणि म्हणून 2 वेळच्या भुकेसाठी झोपडपट्टी किड्यामुंगी समान जगणाऱ्या या माणूस नावाच्या प्राण्याची जी विदारक धडपड चाललेली आहे, त्याची थक्क करून सोडणारे चित्रण ही आजच्या कथेत या ठिकाणी आपल्याला आलेलं पाहायला मिळतं. हे कुजलेलं, नासलेलं, उद्ध्वस्त झालेलं आणि काटेरी कुंपणावर फेकलेल्या चिंदी समान असलेलं हे फाटके आयुष्य आजच्या महानगरीय कथेचा विशेष विषय आहे. फुटपाथवरील जीवन, पुलाखालचे जीवन, 4 फुटी खुराड्यातलं आकसून गेलेलं जीवन, उपासमार, ढोर कष्ट, लाचारी, चोरमारी, कचरा कागद यांच्या अपुऱ्या उत्पन्नातील भकास जीवन म्हणजे मानवतेवरील कलंक म्हणावा लागेल. हा कलंक आपल्याला महानगरीय जीवनाच्या व्यथावेदनातून जगण्याची कठोर शिक्षा भोगणाऱ्या हा बाहेर फेकलेला माणूस या कथेच्या माध्यमातून प्राणभूत घटक म्हणून येऊ लागलेला पाहायला मिळतो. मराठी कथेच्या वाटचालीचा आणि समकालीन कथेचा घेतलेला हा जो थोडक्यात विवेचन आहे, हे या ठिकाणी मी इथेच थांबतो. धन्यवाद.